भयानक. अवजड वाहनाने चिरडल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार. कुसुंबा रोडवर थरार. प्रशासनाच्या दुर्लक्षाने घेतला बळी. संतप्त नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन. अवजड वाहतूक थांबवण्याची मागणी. नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. हम जाएंगे एक काम करो, हमको वरिष्ठ अधिकारी बुला दो. चालू रहेगा. वरिष्ठ अधिकारी बुलाओ. भयानक. अवजड वाहनाने चिरडल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार. कुसुंबा रोडवर थरार. प्रशासनाच्या दुर्लक्षाने घेतला बळी. संतप्त नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन. अवजड वाहतूक थांबवण्याची मागणी. मालेगाव 17 ऑक्टोबर 2025. प्रतिनिधी. कुसुंबा रोडवरील नायरा पेट्रोल पंपासमोर आज गुरुवार दि. 17 ऑक्टोबर 2025 सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात झाला, ज्यात एका मोटरसायकलस्वार व्यक्तीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मालेगाव शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनाने चिरडल्याने ही दुर्घटना घडली असून या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी घटनास्थळी तत्काळ रास्ता रोको आंदोलन केले आणि प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. अपघाताचा थरार मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र शिवराम अहिरे, वय अंदाजे 48, रा. शिक्षक कॉलनी, गोविंदनगर कॅम्प हे त्यांच्या होंडा शाहीन कंपनीच्या मोटारसायकलवरून बस स्थानकाकडे जात होते. त्याचवेळी कुसुंबा मार्गे मालेगावात प्रवेश करणाऱ्या GJ 27 TG 1013 या क्रमांकाच्या अवजड वाहनाने त्यांना मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर जितेंद्र अहिरे हे वाहनाच्या चाकाखाली सापडले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार हा अपघात इतका भयानक होता की अवजड वाहनाचे पुढील चाक कमरेवरून गेल्याने त्यांच्या शरीराचे 2 भाग झाले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. अपघाताची भीषणता पाहून उपस्थितांचा थरकाप उडाला. रस्त्यावरील खड्ड्यांची प्रशासनाला किंमत नाही. या मार्गावर सातत्याने होणारे अपघात आणि प्रशासनाची उदासीनता या दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कुसुंबा रोड ते मालेगाव शहर या मार्गावर अनेक वर्षांपासून मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकवताना अनेकदा वाहने अनियंत्रित होतात, ज्यामुळे अशा दुर्घटना घडतात. या रस्त्याच्या दुर्वस्थेबद्दल वारंवार बातम्या प्रसिद्ध होऊनही महानगरपालिका आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी झोपेचे सोंग घेऊन आहेत.
बोल लो। आज जो ॲक्सिडेंट झाला, आमचा मित्र महेंद्र, माझा बंधू, लहान बंधू, याच्या मोठ्या भावाचा जो ॲक्सिडेंट झाला, म्हणजे मानलेला बंधू, याच्या मोठ्या भावाचा जो ॲक्सिडेंट झाला, तो कुटुंबाचा करता धरता होता. सर्व कुटुंब त्याच्यावर अवलंबून होतं. त्याला 2 मुलं आहेत. एक मुलगा थोडासा त्याच्यामध्ये कानाने अपंगत्व आहे. तर ह्या कुटुंबावर आज मोठी शोककळा पसरलेली आहे. तर माझं स्थानिक इथले जे म्हणजे राजकीय पुढारी वगैरे कोणी असतील तर यांच्या माध्यमातून किंवा सरकारला माझं असं नम्र निवेदन राहील की या कुटुंबावर मोठा आघात झालेला आहे. त्याच्या कुटुंबाला शासकीय सेवेमध्ये जर आपल्याला त्याच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे कुठे समावेशन करता येईल आणि अशा कुटुंबाला आधार मिळाला तर आम्ही सरकारचे नक्कीच कृतज्ञ राहू. तर मुख्यमंत्री साहेबांना माझे निवेदन असेल या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी या कुटुंबाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि आम्हाला कुठेतरी आधार देण्याचा, त्या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे कुठेतरी माणुसकी जागृत आहे किंवा सरकार आपल्या पाठीशी उभा आहे वा अशा नाजूक प्रसंगांना जी आता ही घटना म्हणजे जी पोकळी कधीही भरून निघणार नाही असा हा या कुटुंबावर आघात झालेला आहे. तर या माध्यमातून जर मदत झाली, सरकारला, मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती असेल तर त्यांनी या ठिकाणी मदत करावी. या कुटुंबाचं पुढची जी जबाबदारी, याला काही ना काही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याच्या कुटुंबातील जो मोठा मुलगा असेल त्याच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे त्याला कुठेतरी समावेशन करावं अशी माझी विनंती असेल या माध्यमातून. आज बरोज जुमा नौकिरन सैजिंग के थोड़ा सा आगे नायरा पेट्रोल पंप के सामने यह हादसा पेश आया तकरीबन 10:30 बजे के करीब में. जिस वक्त मैं यहाँ पर पहुँचा तो वो आदमी अगले टायर में, अगर पिछला टायर रहता था तो हम लोग समझ लेते थे कि यार ड्राइवर की गलती होगी. आगे के टायर में आने के बाद वो आदमी के ऊपर से टायर चला गया, उसका धड़ दोनों अलग अलग हो गया. जिस वक्त मैंने उसको उठाया तो एक तरफ से हमको उसके पैर उठाना पड़ा और एक तरफ से उसका धड़ उठाना पड़ा. आदमी डायरेक्ट अलग अलग हो गया. इतना रास्ता चौड़ा होने के बावजूद इस तरफ से मोटरसाइकिल लगी रहती, उस तरफ से मोटरसाइकिल लगी रहती. ठीक है, अगर ये नेशनल हाईवे का मामला है तो कम से कम कॉरपोरेशन के लोगों ने यहाँ पर आकर, ट्रैफिक के लोगों ने आकर यहाँ पे ट्रैफिक को साफ करना चाहिए. पूरे शहर में ट्रैफिक का मामला है, अतिक्रमण का मामला है. बार बार यहाँ के लोग बोल बोल कर परेशान हो गए, लेकिन कोई हमारी सुनवाई नहीं होती. साल में तकरीबन 5, 7, 10 लोगों की मौत कुसुम्बा रोड पर हो रही है. हाईवे पर तो समझे वाली बात है, लेकिन कुसुम्बा रोड भी लोगों की जान लेने का एक महामार्ग, एक रास्ता बन चुका है कि जो इधर से गुजर रहा है, कभी बच्चा जा रहा है गाड़ी की सत में आ रहा है, कभी बड़ा आदमी गाड़ी की सत में आ रहा है. परेशान हो गए लोगों को बोल बोल के, लेकिन कोई हमारी सुनवाई नहीं है. इसलिए हम लोगों को यहाँ पर जिस वक्त हमने उसकी लाश को उठाकर सिविल हॉस्पिटल भेजने के बाद हम लोगों को यहाँ पर रोड पर पब्लिक का सपोर्ट के साथ यहाँ आंदोलन करना पड़ा. और वो आंदोलन के अंदर अभी हम लोगों को डिपार्टमेंट के लोगों ने 67 कलम के तहत यहाँ पर उठाया है. उन्होंने बोला कि आपको हम लोग जमा कर रहे हैं, आप हमारे साथ पुलिस स्टेशन चलो. ये गुजारिश हमारी पुलिस डिपार्टमेंट से, हमारे एडिशनल एसपी सिंधु साहब से, डीवाईएसपी साहब से और इस एरिया के पीआई साहब से कि खुदा के लिए लोगों की जाने जा रही है, तुम कुसुम्बा रोड पर ट्रैफिक का नज्म खत्म करो. जुमा के दिन यहाँ पर इतनी भीड़ रहती है कि दोनों तरफ से गाड़ियाँ रहती है और एक साथ 25-25, 30-30 गाड़ी का काफिला इधर से गुजरता है और हमारे लोग कोई ना कोई उसकी जद में आने के बाद वो एक्सीडेंट का, वो हादसे का शिकार हो रहा है. तो हम लोग ये गुजारिश कर रहे हैं, अगर ये रोड बंद नहीं हुआ तो वापस हम लोग एक बड़ा आंदोलन छेड़ेंगे. यहाँ पर एक बड़ा आंदोलन हम लोग छेड़ेंगे.